नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी तुमच्या सर्वांचा लाडका यश. तर हे पहा, तुम्ही अति स्ट्रेस घेता का? स्ट्रेसमुळे तुमच्या पोटामध्ये भयंकर फोड येऊ शकतात आणि यामुळे तुम्हाला भयंकर स्ट्रेस अल्सर होऊ शकतो. ही 5 लक्षणे दिसताच तुम्ही सावध व्हा. 5वं लक्षण खूपच घातक आहे. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ. ही माहिती मी तुम्हाला मनाने देत नाही, तर सीनियर फिजिशियन डॉक्टर समीर यांनी स्ट्रेस अल्सरची लक्षणे सांगितली व संकेत सांगितले. ते पाहून तुम्ही सावध राहा. तर आपलं दैनंदिन जीवनामध्ये तणावमुक्त राहणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी आणि अनिश्चित भविष्य यामुळे आपण अनेकदा आपली मनःशांती गमावतो. पण ही मानसिक अस्वस्थता शारीरिक, मानसिक मानसिक त्रासांचं देखील कारण ठरू शकते. हे अनेकांना माहीत नसतं. विशेषतः जास्त काळ टिकणारा मानसिक ताण आपल्या तंत्रावर थेट परिणाम करतो. यामुळेच काही लोकांना स्ट्रेस अल्सर म्हणजेच तणावामुळे होणाऱ्या पोटातील जखमा निर्माण होतात. या अल्सरकडे वेळेवर लक्ष न दिल्यास ते गंभीर रूप घेऊ शकतात. यामुळे या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत स्ट्रेस अल्सर म्हणजे काय, ते का होतात आणि त्याची लक्षणं कोणती. तर संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा. तर स्ट्रेस अल्सर म्हणजे दीर्घकाळ चालणाऱ्या मानसिक किंवा शारीरिक तणावामुळे पोटाच्या आतील अस्तरावर झालेली जखम. यामध्ये शरीरातील कॉर्टिसोल व इतर स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, जे पाचन रसांमध्ये बदल घडवून आणतात. त्यामुळे पचनासाठी लागणाऱ्या आम्लांचा असंतुलित वापर होतो व त्यामुळे पोटामध्ये जळजळ, जखमा किंवा अल्सर तयार होतो. वारंवार पोटात जळजळ होणे. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे पोटामध्ये सतत आंबटपणा किंवा जळजळ होणे. विशेषतः जेवणानंतर ही जळजळ अधिक जाणवते. काही वेळा ही जळजळ छातीत व गळ्यापर्यंत देखील पोहोचते. स्ट्रेस अल्सर झाल्यास पचनशक्ती कमकुवत होते, त्यामुळे भूक लागत नाही किंवा खाल्ल्यानंतर पोटामध्ये दुखायला लागतं. काही वेळा खाण्याने पोटामध्ये खवखव होणे, गॅस निर्माण होणे ही समस्या लक्षणं देखील दिसतात. तर अल्सर जास्त गंभीर असेल तर अन्न गिळल्यानंतर मळमळ वाटणे किंवा उलटी होण्याची भावना सतत राहते. काही लोकांना प्रत्यक्ष उलट्या देखील होतात, ज्यामध्ये कधीकधी रक्तस्राव दिसून येतो. हे संकेत अत्यंत गंभीर असतात. तर जर स्ट्रेस अल्सर खूप तीव्र असेल तर शरीरामध्ये आतून रक्तस्राव होतो आणि यामुळे मलमूत्रातून काळसर किंवा रक्ताळलेला रंग दिसतो. ही स्थिती अतिशय धोकादायक असून त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. अल्सरमुळे अन्न योग्य प्रकारे पचत नाही, त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाहीत आणि त्यामुळे अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे, कामामध्ये मन न लागणे यासारखी लक्षणं दिसून येतात. स्ट्रेस अल्सर ही केवळ पचनाशी संबंधित समस्या नाही, तर ती मानसिक आणि शारीरिक तणावाचं बाह्यरूप आहे. सततचा मानसिक ताण आणि चुकीचा आहार, झोपेचा अभाव आणि कामाचा अतिरेक ही यामागची प्रमुख कारणं आहेत. त्यामुळे शरीरामध्ये अशी लक्षणं जाणवू लागल्यास ही दुर्लक्षित न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आयुष्यामध्ये तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य पावलं उचला. हा व्हिडिओ केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने बनवला आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्हिडिओतील माहितीची अचूकता, विश्वासार्हता आणि परिणामकारकतेची जबाबदारी व्हिडिओ घेत नाहीत. तर स्ट्रेस घेणं टाळा आणि इतर अनेक गंभीर आजार देखील टाळा. नमस्कार.